तापमानाच्या पाऱ्यामध्ये चढ उतार पाहायला मिळत आहेत. वादळी वारे, ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे. कोकणामध्ये उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. तर मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे. राज्यामध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहतील. मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. नमस्कार, हवामान अंदाज आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा 1 ते 1.5 महिन्यानंतर एक व्हिडिओ येत आहे. तर बघा, आता आपल्यामध्ये सध्या स्थितीला जर विचार केला तर आपले बहुतांश भाग असतील, यामध्ये मराठवाड्याचे, विदर्भाचे असतील किंवा इतर भाग असतील, या सर्व भागामध्ये आता पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह तुफान पावसाला सुरुवात होत आहे. पुन्हा एकदा मोठे अवकाळी पाऊस राज्याला बघायला मिळणार असून विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाचा अंदाज आहे. पण त्या नेमक्या तारखा कोणत्या आहेत हे आता कोणीही सांगत नाही. तर बघा, आता पाऊस कशा स्वरूपात पडणार आहे, कुठे मध्यम पडणार आहे, कुठे जोरदार आणि कुठे मुसळधार पडणार आहे, सर्व काय अपडेट आपण बघण्याचं काम करणार असून जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं हे हवामान अंदाज चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केले की तुम्हाला रोजची रोज हवामानाच्या बातम्या या ठिकाणी बघायला मिळतील. त्यासाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाकायचं आहे. तर चला, आता आपण फक्त 2 दिवसाचा नाही तर पुढच्या 5 ते 6 दिवसाचा अंदाज बघणार आहोत. कुठे कशा पद्धतीने पाऊस राहील, कुठे मुसळधार पाऊस राहील, तर कुठे तुफान पावसाची शक्यता आहे. तर चला पाहूयात. बघा, आता राज्यामध्ये वेगवेगळे बदल आपल्याला बघायला मिळत आहेत. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी पावसाचा अंदाज आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघा, आता महाराष्ट्राचा एक भाग म्हणजे इकडे उत्तर महाराष्ट्राचा भाग, एक विदर्भ, मराठवाडा असेल, या ठिकाणी तर मोठे बदल होणार आहेत. मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रासाठी देखील मोठा अलर्ट आता असणार आहे. पण आता पुढच्या 5 ते 6 दिवसात कोणत्या भागापर्यंत पाऊस राहील ते तुम्हाला मी सांगणार आहे. आता आपण 19 ते 20 मार्च पर्यंतचा अंदाज बघणार आहोत. आता 2026 वर्षातील सर्वात जास्त अवकाळी पाऊस आता आपल्याला सुरुवात होतानाचा पहिला पाऊस बघायला मिळत आहे. म्हणजे याआधी एवढं वातावरण तयार झालं नव्हतं, पण आता ते अवकाळी पावसाचं वातावरण तयार होणार आहे. त्यामुळे राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांनी आता सतर्क राहायचं आहे. बघा, अचानकपणे कोणत्याही क्षणी आता पावसाला सुरुवात होणार आहे. काही भागामध्ये याचा प्रभाव अधिक राहील, विजांचा कडकडाट राहील. ही देखील गोष्ट सर्व आपल्या शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायची आहे. म्हणजे त्यांना पण कळेल की नेमका पाऊस कुठे येणार आहे, कुठे पडणार आहे. तर चला, आता पाऊस नेमक्या कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त पडणार आहे अशा जिल्ह्यांची नावं तुम्हाला सांगतो. जर आता त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला समजून जायचं आहे की अवकाळी पावसाचा अंदाज आपल्या पण जिल्ह्यामध्ये आहे, तालुक्यामध्ये आहे. तर मी आता तुम्हाला जिल्ह्यांची आणि तालुक्यांची पण नावे सांगणार आहे. कुठे मध्यम पाऊस राहील, कुठे जोरदार पाऊस राहील. तर बघा, आता या ठिकाणी जर विचार केला तर सर्वात आधी पाहायला गेलं तर इकडे कळंब, परळीचे आसपासचे भाग असतील, त्यानंतर लातूर, अहमदपूरचे आसपासचे भाग असतील, या बहुतांश भागांमध्ये पावसाची तीव्रता व्याप्ती आता बऱ्यापैकी वाढत जाणार आहे. होय शेतकरी मित्रांनो, सध्या जर बघायला गेलं तर GFS मॉडेल असेल, स्कायमेट असेल किंवा अजून वेगवेगळे मॉडेल असतील, या सर्व मॉडेलनुसार आता आपल्याला काही तासानंतरच राज्यात पावसाचं आगमन बघायला मिळणार आहे. बघा, सध्या स्थितीला पावसाची सुरुवात विशाखापट्टणम या ठिकाणी सुरुवात आपल्याला दिसून येत आहे. आता विशाखापट्टणम हा असा भाग आहे की या ठिकाणी कोणते चक्रीवादळ तयार झाले किंवा कमी दाब जर विशाखापट्टणमच्या आसपासच्या भागात तयार झाला तर समजून जायचं की त्या भागाकडून आपल्याकडे पाऊस हा 100% येत असतो. कारण की विशाखापट्टणम किंवा विजयवाडाच्या आसपास कोणतीही सिस्टम तयार झाल्यानंतर त्याचा प्रभाव महाराष्ट्रात पडत असतो आणि त्यामुळे राज्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडत असतो. पण या ठिकाणी काय सध्या अशी सिस्टम नाहीये. बघा, आता पावसाची शक्यता कोणत्या भागात आहे. सध्या जर विचार केला तिकडे विशाखापट्टणम जो समुद्राजवळचा भाग आहे, या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसासाठी वातावरण येत्या 24 तासातच सक्रिय होत आहे. हे वातावरण जे आहे ते जोरदार पावसाचं असणार आहे. पण आता हेच वातावरण यापेक्षा थोडंसं जास्त वातावरण आता राज्यामध्ये सक्रिय होणार आहे आणि राज्यात जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. तर चला, आता कोणत्या जिल्ह्यात कधी पाऊस राहील, आज किती जिल्ह्यात, उद्या किती जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे, की कोणत्या जिल्ह्यात ढगाळ वातावरणच फक्त राहणार आहे, ते पण आता तुम्हाला सांगतो. बघा शेतकरी बांधवांनो, आता जर विचार केला तर खरीप पावसाची सुरुवात आपल्याला राज्यात बघायला मिळणार आहे येत्या 48 तासापासून. म्हणजेच की 48 तासामध्ये राज्यामध्ये पाऊस दाखल होणार आहे. यामध्ये सोलापूर असेल, या ठिकाणी ढगाळ वातावरण वाढेल. त्यानंतर नांदेडमध्ये ढगाळ वातावरण तीव्र होतानाच दिसून येईल. स्पष्टपणे ढगाळ वातावरण हे जास्त वाढल्याचा अनुभव आपल्याला येईल. बघा, आता सगळ्यात जास्त ढगांची गर्दी इकडे लातूर असेल, त्यानंतर बिदर असेल, लातूर ते देगलूर, उदगीर, अहमदपूर, परळीपर्यंत तीव्र असं ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. चांगले ढग या ठिकाणी दिसू लागतील. पण आता लक्षात घ्यायचं आहे, जर मोठ्या प्रमाणात आभाळ दिसून आलं तर समजून जायचंय पाऊस येणारच. आणि बघा, पावसाचा अंदाज कसा घ्यायचा ते एक सांगतो.
जर गरमी जास्त वाढलेली असेल, आपल्या आकाशामध्ये जर वरती बघितल्यानंतर काळे मोठे 2 ते 3 ढग दिसत असतील तर लगेच ओळखून जायचंय हे ढग पाऊस देणारे आहेत. गरमीचं वातावरण आहे तर लगेच समजून जायचंय विजांसह पाऊस हा आता 100% येणार आहे हे तुम्हाला लगेच समजून घ्यायचं आहे. आणि शेतीची जी काही कामे छोटी मोठी असतील ती लगेच त्याच्या 1 तास आधी उरकून घ्यायची आहेत, कारण की हा अवकाळी पाऊस असतो कुठे कधी पडेल आणि अचानक कोणत्या भागात सुरू होईल हे सांगता येत नाही. बघा आता अहमदपूर असेल, परळी असेल, नांदेड असेल, परभणी असेल, हे जी भाग आहेत या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरणाला सुरुवात पुढच्या काही 48 तासात बघायला मिळणार आहे. तीव्र असं ढगाळ वातावरण बघायला मिळेल. ढगाळ वातावरण सुरू होत आहे म्हटल्यावर पावसाला पण लगेच सुरुवात होणार आहे. त्यानंतर इकडे बघा उमरखेड, हिंगोली, पुसद, आदिलाबाद, पांढरकवाडा, यवतमाळ, वाशिम हा जो विदर्भाचा काही भाग असेल या भागात देखील ढगाळ वातावरणासह तुरळक पावसाला सुरुवात येत्या 48 तासात होत आहे. त्यानंतर पाऊस पडणारा जिल्हा इकडे धाराशिव पण आहे, बीड जिल्हा पण आहे, अहिल्यादेवी नगर, राहुरी, पैठण, परतूर हा जो भाग असेल याही ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. तर चला आता जोरदार पाऊस नेमका कधीपासून येत आहे, विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाचं, वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसाचं आगमन आणि तो पाऊस कधीपासून सुरू होत आहे. तर चला ती तारीख आणि कोणत्या जिल्ह्यात जास्त पाऊस पडणार आहे त्या जिल्ह्यांची आणि तालुक्यांची नावं सांगतो. तर बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत जर विचार केला तर आता यामध्ये अहिल्यादेवी नगरचा पण समावेश आहे. होय, याही ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे. यामध्ये विचार केला तर 48 तासामध्ये हा जो आपल्याला अहिल्यादेवी नगरचा, त्यानंतर पाथर्डीचा, त्यानंतर शिरूर, कासार, वाघूर, घोडेगाव, राहुरीचा भाग दिसतोय. या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर इकडे बघा विचार जर केला तर इकडे आपल्याला देवलीचा भाग असेल, पिंपळाचा भाग असेल, सुरडीचा भाग असेल, त्यानंतर आष्टीचा भाग असेल, याही ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. येत्या 48 तासात पाऊस सगळीकडेच पडेल असं नाही, काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण राहू शकतं. त्यानंतर इकडे जर विचार केला तर आरणगाव असेल, वडवाळ, कर्जतचे भाग असतील, त्यानंतर इकडे बघा आष्टी, कडाचा भाग असेल, त्यानंतर किन्नी, सुरडीचा भाग असेल, याही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात होणारच आहे. पाऊस हा तुरळक आहे, सगळीकडेच पडेल असं पण नाही, पण पाऊस हा बऱ्यापैकी भागात पडणार आहे ही गोष्ट मात्र तितकीच खरी आहे. बघा परळी, अहमदपूर याही ठिकाणी पावसाची हजेरी आपल्याला येत्या 48 तासापासून बघायला मिळणार आहे. काही ठिकाणी मध्यम होईल पण ही सुरुवात 48 तासापासून होणार आहे. खरी पावसाची सुरुवात आपल्याला बघायला मिळत आहे. उदगीरला पण देगलूरचा भाग असेल, त्यानंतर नायगाव, बैंसाचा भाग असेल, हे जे काही बरेच भाग आहेत याही ठिकाणी विजांच्या कडकडाटामध्ये मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज 100% आहे. आदिलाबादचा भाग असेल याही ठिकाणी 100% पाऊस आहे. हिंगोली, उमरखेडचा भाग याही ठिकाणी पावसाची हजेरी आहे. तर चला हा झाला अंदाज 15 तारखेचा. 15 मार्च 2026चा हा अंदाज बघितला, पण खरा मोठा बदल आता होत आहे तो म्हणजे 16 मार्च 2026 अक्षरशः राज्यात पावसाचं आगमन आपल्याला बघायला मिळणार आहे. तो पण पाऊस कसा तर विजांच्या कडकडाटासह, गारपिटीसह बघायला मिळणार आहे. होय शेतकरी बांधवांनो, आपण जेव्हाही अंदाज देतो तो अंदाज काही ना काही प्रमाणामध्ये लवकर खरा ठरतच असतो, ही गोष्ट पण लक्षात घ्यायचीच आहे. बघा आता पावसाची खरी सुरुवात होत आहे ती म्हणजे लातूरच्या भागापासून. लातूरला जे आहे ते 48 तास झाल्यानंतर पुढच्या काही तासामध्ये पुन्हा पावसाचा जोर अजून वाढणार. यामध्ये लातूर, बार्शी, सोलापूर मध्यम ते जोरदार अवकाळी पावसाचं आगमन होत आहे. म्हणजे महाराष्ट्रात पाऊस दाखल होत आहे तो म्हणजे 16 मार्चला आणि हा पाऊस जोरदार राहील, कुठे तुरळक मध्ये मध्यम स्वरूपाचा राहील. विजांचा कडकडाट तर अधिक राहणार आहे ही गोष्ट मात्र तितकीच खरी. बघा आता यानंतर नांदेड असेल, बसमत असेल, हिमायतनगरचे भाग असतील, या बऱ्यापैकी भागात पावसाला सुरुवात राहणार आहे. छत्रपती संभाजीनगरचा भाग असेल, ढगाळ वातावरण त्या ठिकाणी वाढेल पण पावसाला हळूहळू सुरुवात होणारच आहे. त्यानंतर चंद्रपूरमध्ये धो पावसाचं आगमन होणार आहे. विजांसह चांगला पाऊस पडेल, मध्यम ते जोरदार. वाऱ्याचा प्रभाव खूप अधिक बघायला मिळणार आहे. वाऱ्याचा प्रभाव इकडे चंद्रपूरला आहे, म्हणजे पाऊस येणं आणि वाऱ्याचा वेग वाढणं अशी परिस्थिती या ठिकाणी बघायला मिळेल. गारपिटीचा देखील अंदाज आहे. हलक्या प्रमाणात गारपीट ही आपल्याला चंद्रपूर या ठिकाणी, आदिलाबाद, त्यानंतर पांढरकवाडा, आर्णी, यवतमाळ, चिमूरच्या भागात, गडचिरोलीच्या भागात बघायला मिळू शकते. त्यामुळे आसपासच्या सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे. योग्य ती खबरदारी नक्कीच घ्यायची आहे आणि या पावसामध्ये काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे जनावरांचे योग्य ते नियोजन करायचं आहे. झाडाखाली थांबायचं नाहीये, कारण की हा अवकाळी पाऊस असल्यामुळे विजा जे आहेत ती मोठ्या प्रमाणात चमकत असतात. मेघगर्जनेसह हा पाऊस असतो आणि विजा पडण्याचं प्रमाण सर्वाधिक या अवकाळी पावसामध्ये
असतं आणि सध्या वातावरण बदललेलं आहे. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे निसर्गाचं वातावरण समतोल आता एकसारखं राहिलेलं नाहीये. त्यामुळे जेव्हाही पाऊस येतोय त्यावेळेस कामापेक्षा अधिक विजांचा कडकडाट सध्या बघायला मिळत आहे आणि विजा पडण्याचं प्रमाण 1 ते 2 वर्षात खूप वाढलेलं आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो सतर्क राहणं गरजेचं आहे. जोरदार पावसामध्ये विजा देखील आता चमकणार आहे. तर चला आणखीन कोणत्या जिल्ह्यात अजून कोणत्या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे त्या जिल्ह्यांची आणि उर्वरित तालुक्यांची नावं आता तुम्हाला सांगतो. बघा आता सध्या जर विचार केला तर बहुतांश भागामध्ये पावसाची व्याप्ती आणि तीव्रता चांगली राहणारच आहे. बघा आता इकडे जर विचार केला तर मध्य प्रदेशचे काही भाग असतील आणि महाराष्ट्राचे काही भाग असतील. या मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या जो सीमा लगतचा भाग आहे या ठिकाणी पावसाचं आगमन दिनांक 16 मार्च 2026 धोधो स्वरूपात होणार आहे. जोरदार हजेरी राहील अशा प्रकारचा अंदाज आहे. बघा आता तुमच्या जिल्ह्याचं नाव तुम्ही कमेंटमध्ये सांगितलं नसेल कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती ठेवून टाका. म्हणजे काय होईल तुम्हाला रोजची रोज अंदाज बघायलाच मिळेल. बघा आता या ठिकाणी जर विचार केला तर 17 तारखेचा अंदाज आपण बघत आहोत. 17 तारखेला चांगला बदल होणार आहे. विशाखापट्टणम भुवनेश्वरचे भाग असेल या ठिकाणी मोठा आता बदल होणार आहे. या भागापासून पावसाचं प्रमाण जास्त वाढणार आहे. आता बघा एकंदरीत विचार केला तर एक साईड आपल्याला कोलकाता, त्यानंतर भुवनेश्वर, त्यानंतर विशाखापट्टणम आणि विजयवाडा हा जो पट्टा आहे हा जो समुद्र लगतचा भाग आहे या भागात तीव्र स्वरूपाचं विजांच्या कडकडाटासह पावसाचं वातावरण तयार होत आहे आणि हे पावसाचं वातावरण खूपच तीव्र आपल्याला बघायला मिळत आहे आणि हेच पावसाचं वातावरण राज्याच्या दिशेने येत आहे. बघा आता याचमुळे दिनांक 17 मार्च रोजी चंद्रपूरच्या भागामध्ये तुफान पावसाचं आगमन आपल्याला पाहायला मिळणार आहे. राजपुरा असेल, त्यानंतर बीड, धाराशिव, लातूर असेल, छत्रपती संभाजीनगर, तुरळक भाग असतील, पण इकडे धाराशिव, लातूर, त्यानंतर महाराष्ट्र कर्नाटक बाउंड्री लगतचे भाग असतील या ठिकाणी पाऊस राहणार आहे. त्यानंतर जर विचार केला तर इकडे गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळच्या भागात पावसाचं वातावरण बघायला मिळणार आहे. हा पाऊस मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यायची आहे. विजा जास्त राहणार आहेत. नांदेड, अहमदपूर, परळी, उदगीर, नायगाव, देगलूर, लातूरच्या भागात पाऊस राहील. आता तुम्ही म्हणाल तुम्ही आमच्या जिल्ह्याचा का अंदाज दिला नाही, आमच्या जिल्ह्याचं नाव का घेतलं नाही, तर शेतकरी बांधवांनो ज्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे, ज्या तालुक्यात पाऊस पडणार आहे त्या जिल्ह्याचं आणि त्याच तालुक्याचं मी नाव घेतलेलं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या कारण की हा व्हिडिओ आता आपल्याला जास्त मोठा करायचा नाहीये. आपण जे आहे ती उद्या किंवा 2 दिवसानंतर अजून महत्त्वाची अपडेट हवामानाची देणारच आहोत आणि लवकरच 2026 या वर्षाचा पावसाळा कसा राहील त्याबाबतचा अंदाज आपल्या या हवामान अंदाज 2.0 चॅनलवरती येणार आहे. 2026 मध्ये खरंच दुष्काळ पडणार आहे का, खरंच कमी पाऊस आहे का, की पाऊस जास्त राहणार आहे याबाबतचा सविस्तर अंदाज आपण देण्याचं काम करणारच आहोत. कारण की काही बातम्या अशा येत आहेत की यावर्षी कमी पाऊस पडेल किंवा काही बातम्या अशा येत आहेत की यावर्षी जास्तच पाऊस पडेल, पण या मागची नेमकी सत्यता काय आहे ती देखील तुम्हाला आपण दाखवणारच आहोत. तर चला आता एकदा 17 तारखेपासून पुन्हा पावसाचा जोर वाढत आहे. 17, 18, 19 तारखेला कोणत्या जिल्ह्यात जोरदार पाऊस राहील त्या जिल्ह्यांची एकदा नावं सांगतो. तर बघा या ठिकाणी सर्वाधिक पाऊस चंद्रपूरला राहणार आहे. हिंगणघाटला 17 तारखेला पाऊस आहे. रिसोड, पुसद, नांदेड या ठिकाणी बीड, लातूर, धाराशिवचे भाग असतील, केज तालुका असेल, त्यानंतर अंबेजोगाई तालुका असेल, परळी असेल, अहमदपूर असेल, त्यानंतर लातूर असेल, उदगीर असेल, नायगाव असेल या ठिकाणी जोरदार पाऊस राहणार आहे. तारीख लक्षात घ्या 17 मार्च 2026. पण हा पाऊस सगळीकडे पडला नाही तरी तुरळक भागात का होईना पडणारच आहे, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर इकडे उमरखेड, भैंसाचा भाग, आदिलाबादचा भाग आहे, चंद्रपूरचा भाग आहे. मध्यम ते जोरदार ते तीव्र पावसाची शक्यता राहणार असून विजांच्या मोठ्या कडकडाटामध्ये आपल्याला हा पाऊस दिसून येत आहे. बघा आणखीन मोठा खरा बदल होत आहे तो म्हणजे दिनांक 18 तारखेला सोलापूर, नांदेडच्या भागात एक मोठा हाय अलर्ट असून अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस दाखल होत आहे आणि हा एवढा मुसळधार पाऊस आहे की काही ठिकाणी शेतामध्ये पाणी साचेपर्यंत पाऊस होऊ शकतो. यामध्ये उदगीर, देगलूर, अहमदपूर, लातूर, त्यानंतर बीडचे पण भाग आहेत, परळी, परभणी, माजलगाव, कळंब, त्यानंतर केज, बार्शे या भागामध्ये एक पावसाची अशी सिस्टीम दुपारनंतर 18 तारखेला 3 वाजेच्या नंतर भयानक विजांचा कडकडाट, मेघगर्जना, दिवसा पाऊस आणि रात्री पण पाऊस अशा स्वरूपाचं वातावरण तयार होण्याची शक्यता दिनांक 18 मार्चला आहे. पण हा अंदाज लांब पल्ल्याचा असल्यामुळे यामध्ये 30 ते 40% कमी जास्त बदल होऊ शकतो, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि हे पावसाचं वातावरण उत्तर महाराष्ट्रापर्यंत 18 तारखेला जाईल आणि महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी सोडता बाकी सर्व भागांमध्ये पावसाचा अंदाज राहणार आहे, ही गोष्ट पण लक्षात घ्यायची आहे. तर भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्कीच टाका. धन्यवाद.